नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। यामध्ये आपण आज बघणार आहोत मराठी विभागातील प्रश्न। चला तर बघूया व्हिडिओमधून। पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 31 ते 34च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। उतारा आहे, फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो। भाषा ही त्याच्या प्राणासारखीच, तो जगतो किंवा झरतो तो तिच्यासाठी। हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू असे तो केवळ कवितेतच म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही। एखादा नवीन शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते। सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतर त्या शब्दाला शब्दकोशात मानाचे स्थान मिळते। भाषा हे संपर्काचे एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथे फिरू होऊ नये हे खरं आहे। परंतु त्याचबरोबर भाषा ही समाज पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे, ती दूषित होणार नाही याकडेही लक्ष पुरविले आवश्यक आहे। फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत, परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवर त्यांचे प्रेम आहे। जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे। संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीतील अधिक होत असावा। तर हा झाला उतारा। त्या उत्तरातील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 31, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? पर्याय आहे, माथेफिरू माणसाची, समाज पुरुषाची, पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची, दूषित रक्ताची। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समाज पुरुषाची। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 32, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? पर्याय आहे, भारत, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत। जर्मन पंडितांचे अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? पर्याय आहे, जर्मनी, संस्कृत, फ्रेंच, इंग्रजी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्रजी। प्रश्न क्रमांक 34, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर पर्याय आहे, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, भारत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फ्रान्स। प्रश्न क्रमांक 35, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखक कोणी केले आहे? पर्याय आहे, रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रणजित देसाई। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 36, रोज कुठल्या तरी फॅक्टरीचा 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ कोणता? पर्याय आहे, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रीती भविष्यकाळ। प्रश्न क्रमांक 37, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आहे, संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी। तर याचं उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक 1, संकेतार्थी। प्रश्न क्रमांक 38, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहे, देशी, परभाषेत, तत्सम, तद्भव। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तत्सम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडली, या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहे, भाव कर्तरी, भावे कर्मणी कर्तरी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भाव कर्तरी। प्रश्न क्रमांक 10, म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहे? पर्याय आहे, नववधू, भुजंग, प्रयात, शार्दूल, विक्रीडित, इंद्रवजा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंद्रवजा। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।